6 मार्च तिथीनुसार शिवजयंती आणि आपल्याला माहित आहे की शिवसेना ही गेली अनेक वर्ष डोंबिवली शहर शाखेतर्फे ही शिवजयंती साजरी होते आणि गेल्या वर्षीच सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांना आम्ही शिवप्रेमी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असं संबोधतो, त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रयत्नातून आज डोंबिवलीला एक प्रेरणास्थान आणि एक सुंदर असं शिल्प जे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प इथे जुन्या घरडा सर्कल मध्ये स्थापित झालेलं आहे आणि त्यांच्या संकल्पनेनुसारच या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी शिवजयंती ही मोठ्या जल्लोषात साजरी करायचा मानस त्यांनी सांगितला होता आणि त्या उद्देशाने काल रात्री सुद्धा 12 वाजता ही परंपरा आता कायम पुढे सुरू राहणार आहे। रात्री 12 वाजता जल्लोष साजरा करण्यात आला। उत्कृष्ट आतषबाजी आणि नयनरम्य असं दैदिप्यमान रोषणाईने हा साजरा करण्यात आला आणि आज त्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, त्याचबरोबर त्यावेळेचं जे चलन होतं म्हणजे नाणी, शिवकालीन नाणी यांचं प्रदर्शन श्री जोसेफ सर आहेत माझ्या बरोबर, त्यांच्या माध्यमातून इथे भरवण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघत असाल हा जो उत्साह आहे, शिवजयंतीचा उत्साह हा प्रचंड म्हणजे ओसंडून वाहतोय। आज लहान अबाल वृद्ध हे शिवकालीन वेशभूषेत इथे उपस्थित राहिलेले आहे। अजून काय हवं? जर नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज हे जर पुढे घेऊन जाणार असतील, त्यांचा वारसा, त्यांची शिकवण आणि हे जे हिंदुत्व हे पुढे घेऊन जाणार असेल तर यातच ही शिवसेना आणि शिवजयंतीचा विजय आहे।